आनंदी पाऊस सहर्ष सादर करीत आहे सोमवारची कहाणी भाग 1. आजपर्यंत सगळ्यांनी अनेक धार्मिक पुस्तकांमधून सोमवारची कहाणी वाचली ऐकली असेल, पण आज मी चौधरी कुटुंबातील सोमवारची कहाणी सांगणार आहे. जी कहाणी या सगळ्या कहाण्यांपेक्षा खूप वेगळी आहे. व्रताचीच आहे, पण एका खूप आगळ्या वेगळ्या व्रताची, एका त्यागाची, एका जाणीवेची, एका जबाबदारीची, देशप्रेमाची. योगायोग असा की आज सुद्धा सोमवार आहे, म्हणजे हे लिखाण मी सोमवारीच केले आहे, ठरवून नाही. लिहायला बसल्यावर लक्षात आले. दुसरा योगायोग म्हणजे आज मी साबुदाण्याची खिचडी केली आहे, जी मी फारच क्वचित करते. उपवास आणि साबुदाणा खिचडी यांचा संबंध मी इथे काही सांगण्याची गरज नाही. या सगळ्या योगायोगामुळे मी अगदी प्रत्यक्षपणे प्रत्येक क्षण अनुभवत होते आणि लिहित होते. आमच्याकडे अगदी सुरुवातीपासून सकाळी 7-7:30 वाजता सगळा स्वयंपाक तयार असे, रविवार आणि सोमवार वगळता. आता रविवार सुट्टी म्हणून थोडा उशीर होत असे, तरी रविवारी सुद्धा एखाद्या तासाच्या फरकाने स्वयंपाक तयार असेच. सोमवार सोडला तर बाकी दिवशी सगळी पुरुष मंडळी आणि शेतात जायचे असेल तर आई म्हणजे आजी सुद्धा जेवण करून 8:30च्या आसपास रवाना होत असत. याला अपवाद होता सोमवारचा. सोमवारी सुद्धा सगळी मंडळी ठरलेल्या वेळीच रवाना होत आपापल्या कामासाठी, पण न जेवता. कारण दर सोमवारी घरात अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचाच उपवास असे. दिवसातून फक्त एकदाच म्हणजे दुपारी स्वयंपाक होत असे. दर सोमवारी सगळी पुरुष मंडळी दुपारी घरी जेवायला येत असत. हे सोमवार दुपारचे जेवण इतर दिवशीच्या जेवणापेक्षा थोडे वेगळे असे. सकाळी नाश्ता वगैरे प्रकार नव्हताच. अगदी एखाद्या सोमवारी सकाळी शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू किंवा गुळदाणे केले जात. मग सगळे यातील थोडं थोडं खाऊन जात असत. बरं, संध्याकाळी जेवण तर नसेच, पण घरातील मोठी मंडळी काहीच खात नसत. एकदम कडक उपवास. आम्हा मुलांना भूक लागली आणि काही खायचे असेल तरी स्वयंपाक होत नसे. दुपारचे उरलेले असेल तेच खावे लागे. कधी कधी मला फार राग येत असे, पण घरात काही नियम होते, शिस्त होती. ते सगळे नियम नेहमीच पाळले जात असत. कुणीही प्रश्न करत नसे किंवा ते नियम ती शिस्त कोणीही मोडत नसे. अगदी जन्मापासून बघत आलो हे सगळं. नंतर पुढे वाढत्या वयाने भूक वाढत गेली, मग त्यात काही बदल झाले. ते सगळे नंतर सांगेनच सविस्तर कधीतरी. वाचकांच्याही लक्षात आले असेल, खाण्याच्या बाबतीत आमचे सगळे कुटुंब किती उत्साही आणि रसिक. तरी हे सगळे काय? माझ्याही मनात हेच विचार येत होते हे लिखाण सुरू केल्यापासून. अगदी एकादशीला सुद्धा एकादशीने दुप्पट खाशी अशी परिस्थिती असे. मग सोमवारीच असे का? बरं, आमचे बाबा म्हणजे आजोबा पूर्णपणे नास्तिक. कधीच कुठल्या देवळात गेले नाहीत की घरातील देवांना नमस्कार केला नाही. एवढेच काय, पण आमची आई म्हणजे आजी 4 धाम यात्रेला सुद्धा एकटीच गेली. ते गेलेच नाही. फक्त 2 गोष्टीवर त्यांची श्रद्धा. एक म्हणजे दररोज दुकानात गेले की दुकानाच्या पायरीला नमस्कार करीत मगच चढत, आपण देवळात करतो तसे. दुसरे म्हणजे वर्षातून 3 वेळा पितरांचे श्राद्ध घातले जाते. ते असताना ते आगारी टाकत आणि पूजा करत. तेव्हा ते आपल्या पितरांना अगदी पूर्ण श्रद्धेने आणि आदराने नमस्कार करीत. मग हा सोमवारचा उपास का? तोही इतका कडक का? आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती का करते?
बरं, मी मोठी होईपर्यंत याला बरेच धार्मिक स्वरूपही प्राप्त झाले होते. आई म्हणजे आमची आजी म्हणे, शंकराचा उपास आहे, एकदा केला की सोडता येत नाही, कायमचा करावा लागतो. बाकी उपवासाचे उद्यापन करून ते थांबवता येतात, पण सोमवारचे तसे काही करता येत नाही, वगैरे वगैरे. पण बाबा हे सगळे मानणाऱ्यातले नव्हतेच, कधीच. कितीतरी कठीण प्रसंगांना तोंड दिले, पण अगदी धीराने. कधीही देव वगैरेचा आधार घेतला नाही. पण ते सुद्धा हा सोमवारचा उपवास करीत होते, अगदी कडक. हे लिखाण चालू केले तेव्हा ते या जगात नव्हतेच, त्यामुळे त्यांच्याशी यावर चर्चा करणे शक्यच नव्हते. पण या ना त्या कारणाने दादा म्हणजे माझे वडील आणि बाकी मंडळींशी चर्चा होतच असे. असेच एकदा दादांशी चर्चा चालू असताना हा विषय निघाला. मग मी त्यांना विचारले, हे असे कसे, का हा उपवास, वगैरे वगैरे. मग त्यांनी या सोमवारच्या कडक उपवासाचा उगम आणि गोष्ट सांगितली. ती गोष्ट मनाला आणि बुद्धीला नुसती पटलीच नाही, तर आणखी या एका गोष्टीमुळे बाबांबद्दलच्या अभिमानाने ऊर भरून आला. मनोमन त्यांना मी आदरपूर्वक वंदन करून त्यांना घट्ट मिठी मारली. कारण त्यांनीच हा सोमवारचा कडक उपवास आमच्या घरात चालू केला होता. मधल्या काळात वसतिगृहातील रहिवास आणि आता नंतरच्या काळात तब्येतीच्या कारणांनी सोमवारचा उपवास मध्येच कधी खंडित होत होता, आता कायमचा सुटला. त्याबद्दल अधूनमधून मनात विचार येत होते. कधी थोडी भीतीसुद्धा वाटे, पाप लागेल का, वगैरे वगैरे. पण ही गोष्ट ऐकली आणि आभाळ एकदम स्वच्छ झाले, निरभ्र झाले. छान झाले, मोकळे आकाशचा अनुभव आला. सगळी भीती कुठल्या कुठे पळून गेली. जय जवान जय किसान हा नारा सगळ्यांनाच माहितीचा, माझ्यासुद्धा माहितीचा आहे. पण या निमित्ताने मला याचा खरा आणि नीट अर्थ कळला. मला जसा आणि जितका समजला तितका सांगण्याचा प्रयत्न करते. शास्त्रीजी पंतप्रधान झाले तो काळ फार संघर्षाचा होता. चीनशी झालेल्या युद्धात देशाचे प्रचंड नुकसान झालेलं होतं. उद्योगधंदे हेलकावत होते. बेरोजगारीचे प्रमाण वाढत होते. लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत होती. त्यातच भारत पाकिस्तान युद्धाला तोंड फुटले. भारतातील अन्नधान्याचा साठा वेगाने कमी होत होता. गहू आणि इतर धान्याची अमेरिकेकडून मदत घेणे हा एकच उपाय त्यांच्यासमोर होता. पण त्यासाठी अमेरिकेच्या जाचक अटी स्वीकारण्याची त्यांची तयारी नव्हती. त्यावेळी जनतेला संबोधित करताना घोषणा केली, जय जवान जय किसान. ज्याप्रमाणे हातात बंदूक घेऊन आपले जवान शत्रूशी लढत आहे, त्याप्रमाणे शेतात राबणारा शेतकरी सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, हा संदेश दिला. क्षणभर थांबा आणि आजही विचार करून बघा, किती मोलाचा आणि आजही लागू पडणारा संदेश त्यांनी दिला. यासोबतच जनतेला एक महत्त्वाचे व्रत सांगितले, एक वेळ उपास पाळण्याचे व्रत. ते आपल्या भाषणात म्हणतात, हमें भारत का स्वाभिमान बनाए रखने के लिए देश के पास उपलब्ध अनाज से ही काम चलाना होगा. हम किसी देश के आगे हाथ नहीं फैला सकते. यदि हमने किसी देश द्वारा अनाज देने की पेशकश स्वीकार की तो यह देश के स्वाभिमान पर गहरी चोट होगी. इसलिए देशवासियों को सप्ताह में एक वक्त का उपवास करना चाहिए. इससे देश का अनाज बचा लेगा कि अगली फसल आने तक देश में अनाज की उपलब्धता बनी रहेगी. जवानांना अन्नधान्य पुरावे म्हणून त्यांच्यासाठी जनतेने आठवड्यातून एक दिवस उपवास करावा. हे जनतेला सांगून थांबले नाहीत, तर त्यांनीही स्वतः याचे पालन केले. पंतप्रधान निवासात सुद्धा आठवड्यातून एक वेळ अन्न शिजत नसे. देशभरात याचा परिणाम झाला. शहर असो की खेडे,
प्रत्येक घरात सोमवारी किंवा मंगळवारी एक वेळचे जेवण शिजले नाही. आपलं रक्षण करण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाने उपवास केला. शास्त्रीजींच्या या कल्पनेला हिंदीत अनाज यज्ञ म्हणून ओळखले जात होते. आजही अनेक घरात हा उपवास केला जातो. यातीलच एक घर म्हणजे चौधरी सदन. जय हिंद. भारत माता की जय. धन्यवाद.